कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेर येथे भर दिवसा एका लॉजमध्ये तरुणीची निर्घुण हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या लॉजमध्ये तरुणीचा विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्राथमिक माहितीनुसार एक तरुण आणि तरुणी लॉजमध्ये रूम घेऊन थांबले होते। दुपारच्या सुमारास तो तरुण अचानक बेपत्ता झाला आणि काही वेळानंतर तरुणीचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। डीवायएसपी शंकर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी 4 स्वतंत्र पथकं तैनात करण्यात आली आहेत। मृत तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे। गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोणेऱ्यामध्ये एक ओंकार लॉज आहे। त्या लॉजमध्ये एक महिला रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृत अवस्थेत पडलेली दिसली। त्यावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा त्याचप्रमाणे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीची ओळख पटलेली आहे। आरोपीला शोधण्यासाठी रत्नागिरी त्याचप्रमाणे मुंबई बाजूला पोलिसांची 4 पथकं ऑलरेडी कार्यरत आहेत। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आरोपीच्या विरुद्ध खूपसा टेक्निकल एव्हिडन्स कलेक्ट झालेला आहे। मृत महिलेची ओळख पटलेली आहे। तिला तिच्या शरीराचा इन्क्वेस्ट पंचनामा करून नंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे। पोस्टमॉर्टम करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यामध्ये अंत्यविधीसाठी देण्यात आलेलं आहे। पोलीस पुढील तपास करतायत। आरोपीला काही तासांमध्ये